नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेसबुक अकाउंटवर अकाउंट ॲड केल्यावर अशा प्रकारे एक इंटरफेस ॲड टॅक्स इन्फो. तर या ठिकाणी तुम्हाला अकाउंट ॲड केल्यावर त्या ठिकाणी ॲडवर टॅक्स इन्फो ॲड करायचं असते. या ठिकाणी आपण A to Z प्रोसेस पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आमच्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सो मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस आल्यावर तुम्हाला ॲड टू टॅक्स इन्फो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक समोरची स्टेप या ठिकाणी ओपन होतो. या ठिकाणी पाहता की तुम्ही टॅक्स इन्फॉर्मेशन, त्याचप्रमाणे गेट अ स्टार्ट अशा प्रकारे या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी पाहता की व्हॉट इज युअर टॅक्स क्लासिफिकेशन. या ठिकाणी तुम्हाला इंडिव्हिज्युअल हे ऑटोमॅटिकली सिलेक्ट राहणार आहे, कारण की जर का तुम्ही पहिले सेटिंग केली असेल तर. या ठिकाणी जर का नसेल तुम्हाला इंडिव्हिज्युअल हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर समोर तुम्हाला ऑप्शन आहे की आर यू अ US सिटीजन. तर या ठिकाणी तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, कारण की तुम्ही अमेरिकेमध्ये राहता आणि त्या इंडियामध्ये राहत असाल तर तुम्हाला नो हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जर का तुम्ही अमेरिकेमध्ये राहत असाल तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ध्यान ठेवायचं आहे की इंडिव्हिज्युअल, त्यानंतर तुम्हाला नो या ऑप्शनला सिलेक्ट करून नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली एक पुन्हा ऑप्शन आहे की आर यू ॲक्टिंग अँड इंटरमिडिएटली. या ठिकाणी एजंट. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा नो करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी नो केल्यावर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोर अशा प्रकारे पुन्हा पेज ओपन होते. एंटर नेम अँड टॅक्स पेयर इन्फॉ आयडेंटिफिकेशन नंबर 3. या ठिकाणी तुमचा फुल नेम टाकायचा आहे, म्हणजे जे तुमचं पॅन कार्डवर नाव असेल तेच या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे पॅन कार्डवर. त्यानंतर इकडे सिटीजन, कंट्री ऑफ सिटीजन या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्हाला इंडिया हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला टॅक्स पेयर आयडेंटिफिकेशन नंबरला 3 आय हॅव नॉन US 3 या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा पॅन नंबर तुम्ही पहिले टाकलेला असेल तर या ठिकाणी शो होणार आहे, आणि जर का शो नसेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पॅन कार्ड नंबर टाकल्यावर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी मी फुल नेम टाईप केलेला आहे, त्याचप्रमाणे इंडिया हे कंट्री सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर आय हॅव अ नॉन US सिटीजन 3 या ऑप्शनला क्लिक केले आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर एंटर युअर ॲड्रेस. तर या ठिकाणी तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, फुल ॲड्रेस. जर का तुम्ही पहिले सेटिंगमध्ये टाकलेला असेल तर या ठिकाणी ऑटोमॅटिकली शो होणार आहे, आणि जर का शो नसेल तर या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे, फुल ॲड्रेस. त्यानंतर इकडे ॲड्रेस टाकला तुम्हाला शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. एकदम साधा आणि सिम्पल फॉर्म. मित्रांनो, शॉर्ट पण तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो मित्रांनो, तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे पुन्हा एक ॲड्रेसचाच या ठिकाणी ऑप्शन तयार होतो की माझा सेम ॲड्रेस, म्हणजे जो आपण अगोदर ॲड्रेस टाईप केलेला आहे तोच ॲड्रेस आहे. त्यानंतर तुम्हाला या सेम याला क्लिक करून नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी एक पुन्हा ऑप्शन तयार होतो, प्रोव्हाइडेड ॲडिशनल डिटेल रिलेटिंग टू युअर सर्व्हिस. तर या ठिकाणी एक हे नवीन ऑप्शन आलं आहे. या ठिकाणी बरेच जणांना येत नाही, परंतु आता हे या ठिकाणी ऑप्शन यायला लागलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. 0% ऑफ सर्व्हिस विल बी फिजिकली परफॉर्मंट इंडिव्हिज्युअल युनायटेड स्टेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिल्या ऑप्शनला. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पहिल्या ऑप्शनला क्लिक केलं असून आता आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केला. आता हे शेवटची स्टेप आहे, कॉन्टॅक्ट टू अस कंटिन्यू. तर या ठिकाणी तुम्हाला हे पूर्ण जे पेज आहे ते वाचून घ्यायचं आहे, नाही वाचलं तरी चालेल. तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर तुम्हाला या ठिकाणी या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे, आय केअरफुली दॅट आय हॅव. त्यानंतर तुम्हाला याची सिलेक्ट केल्यावर या ठिकाणी विचारत आहे सिग्नेचर. तर सिग्नेचरमध्ये तुम्हाला जे तुमचं पॅन कार्डावर तुम्ही नाव टाईप केलेलं आहे तेच नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे, फुल नेम जे तुमचं पॅन कार्डावर नाव असेल. त्यानंतर या ठिकाणी तारीख येणार आहे, ज्या दिवशी तुम्ही हे ॲड टू टॅक्स ॲड करसाल किंवा अकाउंट ॲड करसाल ते या ठिकाणी तारीख या ठिकाणी ऑटोमॅटिकली घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक केल्यावर या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे.
सो मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी नाव टाईप केल्यावर त्यानंतर इकडे तारीख ॲटोमॅटिकली राहणारच आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे आता शेवटची स्टेप आहे रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शनचं. या ठिकाणी तुम्ही जे आतापर्यंत फॉर्म भरला आहे ते या ठिकाणी शो होणार आहे. तुम्हाला केअरफुली हे चेक करायचं आहे. त्यामध्ये जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर या ठिकाणी तुम्ही एडिट करू शकता. आणि जर का तुम्हाला काही अडचण वगैरे येत असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय या ठिकाणी तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. सो मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z माहिती सांगितलेली असून जर का यामध्ये काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला रिप्लाय या ठिकाणी अवश्य देण्यात येणार आहे. मित्रांनो या ठिकाणी पाहता की तुम्ही एक सबमिटचं या ठिकाणी ऑप्शन आले आहे. या ठिकाणी तुम्हाला जर का तुमची अदरची इन्फॉर्मेशन पूर्ण करेक्ट असेल तर या ठिकाणी तुम्ही सबमिट करू शकता. त्यानंतर जर का तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायचे असेल तर या ठिकाणी मेक चेंजचं एक ऑप्शन आहे. या ठिकाणी मेक चेंज या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही चेंजेससुद्धा करू शकता. तर मला या ठिकाणी काही चेंजेस करायचे नाही. त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमचं ॲटोमॅटिकली काही सेकंदा किंवा काही मिनिटामध्ये डायरेक्ट ॲटोमॅटिकली आपल्या फेसबुक पेजवर आपण डायरेक्ट कन्वर्ट होणार आहोत. सो मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी ॲड टू टॅक्स आपण ॲड केलेलं असून यामध्ये मी तुम्हाला A to Z माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता की युनायटेड स्टेट त्यानंतर युअर टॅक्स इन्फॉर्मेशन इज कम्प्लिटेड अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्यासमोर एक मेसेज येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे मेसेज ॲड्रेस त्याचप्रमाणे ॲड्रेस वगैरे आपला. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहताय की एक व्ह्यू PDF ऑप्शन आहे. त्यानंतर अपडेटचं ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला व्ह्यू PDF या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही PDF डाउनलोड करू शकता किंवा अपडेटचं या ठिकाणी ऑप्शन आहे. अपडेटला तुम्हाला क्लिक करून तुम्ही अपडेट किंवा चेंजेससुद्धा करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला ॲड टू टॅक्स वगैरे सांगितलेलं असून यामध्ये काही अडचण असेल त्याची कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. सो मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.